जगद्गुरू तुकोबरायांच्या वारीच्या वाटेवर पंढरीकडे जात असताना प्रत्येक वर्षी दौंड तालुक्यातील वाखारीमध्ये टाळ आणि चाळ याचा अनोखा संगम पाहायला मिळतो। त्याचं कारण असं आहे की तुकोबरायांच्या वारीचं प्रस्थान झाल्यापासून मैल दर मैल अंतर कापत हे वारकरी पंढरीच्या दिशेने निघालेले असतात आणि वारकऱ्यांना आपल्या विठ्ठलाच्या भेटीची ओढ लागलेली असते। आणि अशा परिस्थितीमध्ये काही किलोमीटरचा प्रवास कापल्यानंतर वारकऱ्यांचं कुठेतरी मनोरंजन व्हावं, त्यांच्या मनाला प्रसन्नता वाटावी यासाठी या दौंड तालुक्यातील वाखारी येथील न्यू अंबिका कला केंद्रांच्या माध्यमातून या जे महिला कलाकार आहेत, ज्यांना आपण नृतिका म्हणू, ते आपल्या कलेचं सादरीकरण करतात आणि लाखो वारकऱ्यांची मनं ते या ठिकाणी जिंकत असतात। या ठिकाणचे काही कलाकार आहेत, खरं तर पंढरीच्या दिशेने आपल्या विठुरायाला भेटण्यासाठी प्रत्येक वर्षी वारकरी चालत असतो, त्याला ओढ लागलेली असते आपल्या विठूच्या भेटीची। तुम्हाला मात्र वारकऱ्यांच्या भेटीची ओढ लागलेली असते, कशा भावना आहेत? आम्हाला दरवर्षी हा कार्यक्रम करायचा असतो, त्यावेळेस आम्हाला वारकऱ्यांच्या सेवेचा आनंद मिळतो। आमचे बाबा डॉक्टर अशोक जाधव यांनी गेल्या 32 वर्षांपासून ही परंपरा चालू ठेवली आहे। त्यांनी ही परंपरा चालू ठेवली म्हणून आम्ही वारकऱ्यांची सेवा करू शकतो। आम्ही वारीला जाऊ शकत नाही, पण वारकऱ्यांच्या सेवेतूनच आम्हाला विठ्ठल भक्तीचा आनंद मिळतो। कसा प्रतिसाद असतो वारकऱ्यांचा? एकूण सकाळी किती वाजल्यापासून कार्यक्रम सुरू सकाळी 8 होतो आणि वाजल्यापासून किती कलेचं सादरीकरण तुम्ही इथे करता? म्हणजे किती लावण्या सादर तुम्ही? 2 तास झाला आम्ही डान्स करतो। बरं, काय एकंदरीत वाटतं, गेली 32 वर्ष आपण वारकऱ्यांची इथं सेवा करतो आणि त्यांच्या मार्फतच आपला सांगावा विठुरायाला सांगत असतो, कोणता सांगावा आज पाठवला विठुरायाला? खूपच छान वाटतंय आणि वारकऱ्यांच्या रूपातच पांडुरंगांचं दर्शन झालंय। बरं, काय विठ्ठल चरणी काय मागितलं? सगळे सुखी राहू दे, आमचे कलाकार बळीराजा सुखी राहू दे, एवढीच विठ्ठल चरणी प्रार्थना। आता इथे एक कलावंत आहेत, साक्षात विठुरायाचा पेहराव जो आहे तो त्यांनी या ठिकाणी केलेला आहे। हा जो विठुरायाचा पेहराव तुम्ही या ठिकाणी केलाय, काय वाटतं या वारकऱ्यांना भेटून? तुम्ही वारकरी विठूच्या भेटीला चाललेले असतात आणि तुम्ही मात्र वारकऱ्यांच्या भेटीची वाट बघत असतात। प्रत्येक वर्षी तुमचा संगम होतो, किती वर्षापासून हे नातं तुमचं चालू आहे आणि आजचा दिवस कसा गेला? खूप आनंदात गेला। असं वाटते वारकऱ्यांना पाहून आम्हाला तिकडे जाता येत नाही, पण त्यांच्या ह्याच्यामध्ये आम्हाला विठुरायाला त्यांना भेटल्यासारखं वाटतं। काय भावना आहेत आज? तुम्ही सगळेजणांनी या ठिकाणी वारकऱ्यांची सेवा केलेली आहे, आपल्या कलेच्या माध्यमातून सादरीकरण करत या वारकऱ्यांची मनं तुम्ही जिंकण्याचा प्रयत्न केलाय, कसा प्रतिसाद मिळाला? प्रतिसाद आम्हाला खूप चांगला मिळाला आणि म्हणजे आम्ही सगळ्या जणांनी खूप चांगल्या प्रकारे तयारी केली होती की आम्हाला वारकऱ्यांचा खूप चांगला प्रतिसाद मिळावा। पण खरंच आम्हाला वारकऱ्यांचा, आम्ही जेवढी अपेक्षा केली होती त्याच्यापेक्षा जास्त आम्हाला प्रतिसाद मिळाला वारकऱ्यांचा। या ठिकाणी या केंद्राचे संचालक अशोकराव जाधव आहेत। गेले 32 वर्ष या ठिकाणी सेवा तुम्ही देत असता, आज देखील वारकरी आले, त्यांचं मनोरंजन आपल्या केंद्रातील कलावंतांनी केलं, काय विठूच्या चरणी साकडं असणार आहे? की कलावंतांना महाराष्ट्रामध्ये जी लावणी आहे, जे आम्ही गेल्या 35 वर्षापासून कला सादर करतो, ते ही लावणी महाराष्ट्रामध्ये जिवंत राहावा, चांगली चालावा, तिचा आनंद मिळावा सगळ्यांना, त्या पद्धतीने आहे। आता डीजेचे प्रकार चालू झाले आहेत, आमची मागणी आहे की बाबा डीजे बंद व्हायला पाहिजे आणि ही लावणी पारंपरिक जिवंत राहायला पाहिजे। अशी 32 वर्ष झाले आम्ही ही सेवा करतो, 10 ते 11 हजार लोकांचे जेवणाचा कार्यक्रम करतो आणि हीच परमेश्वराला ही प्रार्थना आहे की हर वर्षी ती ही सेवा करण्याची संधी आम्हाला मिळेल। तर लावणी जी आहे ती महाराष्ट्रात जिवंत राहिली पाहिजे आणि ही जी कला आहे ती कला पिढ्यानपिढ्या टिकून राहिली पाहिजे, यासाठीच खरं तर हा अठ्ठास आपण म्हणू आणि जे वारकरी असतात त्या वारकऱ्यांना मैल दोन मैल अंतर कापत जे पंढरीच्या दिशेने चालत असतात त्यांचा शीण कुठेतरी कमी व्हावा आणि एक आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती फुलावा, यासाठी या कला केंद्राच्या माध्यमातून गेली 32 वर्ष या ठिकाणी ही सेवा दिली जाते। देवा राखुंडे, NDTV मराठी, वाखारी, दौंड।